गाईस आता आम्ही बनवतोय, काय बनवतोय? पराठा बनवतोय. सो आमची रुद्रा बसते तो काय. सो इकडे रुद्रा लपू नको. पराठा बनवतोय. खाशील का रुद्रा पराठा? हां. डॅडी मस्त शिवकळत आहेत आणि इकडे पीठ मळलेलं आहे. पीठ मी इकडे झाकून ठेवलं आहे. मस्त असं डो रेडी झालेला आहे. सो आता मी एक प्लेट घेते कारण की मला कांदा कापायचा आहे आणि कांदा घेतलेला आहे मी कापायला बनकर. कांद्याचं असं वरचं कापून घेतलेलं आहे आणि ह्याच्या मागचं पण नीट असं आपल्याला कापून घ्यायचं आहे असं. सो कांदा असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे बनकर. सो एक बाऊल घेतलेला आहे मी आणि ही बटाटी म्हणजे आलू आणि ह्याला मॅश करणार आहे. माझ्याकडे मॅशर नाही आहे म्हणून मी हाताचा उपयोग करते. खूप गरम. सो आता मी सगळं घेऊन बाहेर आलेलो आहे. मस्त असं मी बटाटे मॅश केलेलं त्याच्यामध्ये मी कांदा पण कापून टाकलेला आहे. आता मसाला टाकायचा आहे बनकर. आता मसाला टाकणार आहे. लाल मसाला आपला आणि ही हळद आणि थोडीशी काळी हळद आणि थोडं जिरं, राई, जिरा आणि राई थोडंसं टाका तुम्हाला जसं आवडेल आणि मसाला आणि मीठ थोडंसं जास्त घाला कारण की उकळी जेव्हा घेतलेलं ना तेव्हा मीठ आपण टाकत ना आणि बटाट्यांना मीठ थोडं जास्त लागतं. मी जास्त मीठ टाकलेलं आहे. मस्त असा पिठाचा असं गोळावरून आणि पराठा असं हळूहळूपणे लाटून घ्यायचा आहे. असं मी पराठा मस्त इथे असं लाटते. तो आता ह्याला तेल लावून घेते मी आणि मस्त असं करून घेते. बनते चपाती नाही आपला पराठा घेऊन मस्त असा पराठा पसरवून द्यायचा आहे. मला चटका लागला मित्रांनो. मस्त असं ह्याला आपण वरतून तुमच्याकडे तेल किंवा तूप असेल काही लावू शकतात. मी याला मस्त असं तेल लावलं आहे. आणि तुम्ही जेव्हा पण नवीन रेसिपीज ट्राय करतात ना तेव्हा देवासमोर नक्की ठेवा. मी देवासमोर ठेवलेलं म्हणून माझं एवढं भारी झालं आहे. खूपच जास्त छान वाटते हे मला. दिसायला पण अमेझिंग आहे. खाण्यामध्ये पण टेस्ट करावा लागेल. अमेझिंग आहे का कसा आहे आपला तो पराठा तुम्ही बघू शकतात. बनकर तसं आपला खमंग वास येत आहे पराठ्याचा झालेला आहे. आणि इथे आम्ही दही आणि केचपसोबत ह्याला सर्व केलेलं आहे. वरती आलेलो आहे आणि मस्त आपलं गरमागरम रेडी आहे. आम्ही 4 पराठेच बनवले आहेत. देवाला ठेवलेला आम्ही देवाचीच फुलं आहेत म्हणून घेतली. आम्ही पण देवाचा पण घेतला खायला. चटई घेऊन आलेली आहे आणि आमचं आले मी खातो. टेक केअर अँड बाय बाय. सी यू गाईज.